हाय हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये मी रेश्मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर काही पुढील तासामध्ये श्रावण महिना सुरू होणार आहे आणि सणांची सुरुवात ही श्रावणी शुक्ल पक्षातील पंचमी म्हणजे नागपंचमी। तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। महाराष्ट्रात बऱ्याच भागात नागपंचमी साजरी केली जाते। पूर्वी वारुळावरती नागदेवताची पूजा केली जात असे, पण असं कालांतराने ही प्रथा थांबली गेली। तरी बऱ्याच जणांकडे आजही नागपंचमीच्या दिवशी नागदेवताचं चित्र आणून त्याची पूजा केली जाते आणि या दिवशी त्यांना नैवेद्य दाखवला जातो, तो म्हणजे उकडून केलेला पदार्थ। बऱ्याच जणांकडे तळून काढत नाहीत, भाजी चिरत नाहीत, गॅसवरती किंवा चुलावरती तवा ठेवला जात नाही, यामुळे या दिवशी उकडलेला पदार्थ बनवला जातो। यासाठी आज आपण पाहणार आहोत पातोळ्या। छान हळदीच्या पानामध्ये सुवासिक पातोळ्या कशा बनवायच्या, पातोळ्याला साध्या सुबक पद्धतीमध्ये मुरड कशी घालायची किंवा मुरड न घालता कशी बनवायची, या संपूर्ण टिप्स आणि ट्रिक्स आज आपण बघणार आहोत। यावरील डिझाईन बघा किती छान दिसते। ही डिझाईन कशी बनवायची ते देखील मी आज सांगणार आहे, तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण सारणाची तयारी करणार आहोत। त्यासाठी मी इथे ओल्या नारळाचा किस खोवून घेतला आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नारळाची काळी पाट पिलरने काढून नारळाचे पातळ काप करून मिक्सरवरती चालू बंद करून फिरून घेऊ शकता। कढईमध्ये 1 चमचा तूप घालून त्याच्यावरती 2 चमचे मी खसखस घालून घेतली। आता खसखस छान आपल्याला फुगली की यामध्ये आपण 2 वाट्या नारळाचा किस घालूया। तर बघा, हा नारळाचा चव जेवढा आपण 2 वाटी घेतला त्याच वाटीने किसलेला गूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी किसलेला गूळच वापरावा, म्हणजे तो पटकन वितळला जातो। गूळ छान कमी गॅसवरतीच आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकाल की गूळ छान वितळत आलेला आहे। 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं, यापेक्षा जास्त परतलं तर सारण कडक बनेल। आता हे सारण थंड झाल्यावर यामध्ये आपण वेलची पावडर घालून मिक्स करून घ्यायचं आहे। मी यामध्ये वेलची घातली नाही, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वेलची घालू शकता। तर बघा, साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर हे छान मिश्रण सुटायला लागलंय। आता यामध्ये कोणताच ओलावा नाही राहिला। आता लगेचच आपण तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊयात। त्याकरिता मी इथं 1 वाटी पाणी घेतलंय। आता यामध्ये 2 ते 3 थेंब होईल असं तूप घालून घेतलंय आणि चिमूटभर मीठ टाकून उकळी येऊन देऊया। पाण्याला छान उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मंद ठेवून ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीच्या मापाने तांदळाचं 1 वाटी पीठ घेतलं आहे। पीठ दाबून घ्यायचं नाही, हलकंसं पीठ असं घ्यायचं आहे। आता मंद गॅसवरती छान मिक्स करून कमी गॅसवरती 2 मिनिटं झाकण ठेवून आणि गॅस बंद करून 10 मिनिटाकरिता याला वाफ काढून घेऊया। तर बघा, 2 मिनिटं याला मी झाकण ठेवून गॅस बंद करून 10 मिनिटाकरिता याला वाफून घेते आणि 10 मिनिटानंतर आपण पाहतोय तर बघा, पिठाला छान उकड बसलेली आहे। आता एका ताटामध्ये उकड काढून याला गरम असतानाच मळून घ्यायचं आहे। हे पीठ मी मळताना हाताला चटके बसू नये म्हणून आधी स्मॅशरच्या साहाय्याने या प्रकारे करून घेणार आहे। स्मॅशर नसेल तर तुम्ही घरातील एखादा तांब्या किंवा ग्लास ही घेऊ शकता। पीठ हलकंसं कोमट झालं की याला हातानेच आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता हलकंसं पीठ कोमट झालंय, आता मी हातानेच हे पीठ एकजीव करून घेते। आपली उकड मऊसूत व्हायला हवी। उकड जेवढी मऊसूत होईल तेवढी पातोळी जास्त चविष्ट लागते आणि शिजवल्यानंतर त्याला क्रॅक्स जाणार नाहीत आणि त्यामुळे आपलं सारणही बाहेर येणार नाही। जर तुम्हाला तांदळाचं पीठ घरीच तयार करायचं असल्यास त्याकरिता सुवासिक तांदळाचा वापर करायचा। आंबेमोहर घ्याल तर उत्तमच। फक्त तांदूळ चिकट नसावा। तांदूळ स्वच्छ धुवून लगेचच फॅनखाली सुकून दळून आणायचं आणि आपलं तांदळाचं पीठ तयार होईल। पीठ जेवढं शक्य होईल तेवढं मऊसूत आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता मी शेवटी थोडंसं हाताला तूप लावून घेतलंय आणि याला पुन्हा छान मळून घेते। आता पातोळ्या बनवायला घेऊया। तर पातोळी या हळदीच्या पानातच बनवणार आहे, यामुळे पातोळीला हळदीच्या पानाचा सुबक आकार छान येतो। तसंही पावसाळ्यामध्ये बाजारामध्ये हळदीची पानं विकायला येतात। तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही, पुढे तुम्हाला एक वेगळी पद्धत दाखवणार आहे। आता या हळदीच्या पानाचे 2 भाग कापून घेऊन यामध्ये छोटासा पिठाचा उंडा घेऊन
हातावर थोडासा मळून घेऊन हळदीच्या गडद डार्क रंगाची जी बाजू असते ना, त्याच बाजूला या प्रकारे थापून घ्यायचं आहे. अगदी एकसारखं पातळ होईल असं आपल्याला हे पीठ थापून घ्यायचं आहे. हे पीठ पसरवत असताना हाताला चिकटत असेल तर बोटांना थोडंसं पाणी किंवा तेल लावून थापून घ्यायचं, म्हणजे पीठ चिकटत नाही. व्यवस्थित एकसारखं पसरलं जाईल. तर बघा, हे पातळ एकसारखं मी पसरवून घेतलंय. आता याला गोलाकार आकार दिलाय मी. आता यामध्ये सारण भरून घेऊया. साधारण 2 चमचे सारण भरते. जास्त सारण भरलं तर पातोळी खायला जास्त चविष्ट लागते. तर हे सारण आपण करंजी कशी भरतो या प्रकारे भरून घ्यायचं आहे. कडेला जाता कामा नये, म्हणजे पातोळी आपल्याला व्यवस्थित चिकटवायला येईल आणि सारण अजिबात बाहेर येणार नाही. तर बघा, आपल्या अशा पद्धतीने आपल्याला हे पान दुमडून घ्यायचं आहे. पातोळ्याच्या कडा व्यवस्थित चिकटवून घ्यायच्या आहेत. जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे याच प्रकारे ही पातोळी चिकटवून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित भरल्यामुळे पातोळी व्यवस्थित चिकटली जाते. आपली एक पातोळी अशा प्रकारे ही तयार झाली आहे. आता हे बघा, हे पान छोटं आहे, तर याला कट न करता आपण मगाशी ज्या पद्धतीने पानावर पीठ लावून घेतलं त्या प्रकारे पीठ छान आपल्याला पातळ एकसारखं थापून घ्यायचं आणि यामध्ये सारण भरून या प्रकारे बघा, या पद्धतीने जसं मी दुमडून दाखवते तशा प्रकारे दुमडून घ्यायचं आणि कडा याच्या दाबून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे जर हळदीचं पान नसेल तर तुम्ही केळीचं पानही वापरू शकता. आता काही जणांकडे हळदीचं पानही नसेल किंवा केळीचं पानही नसेल, तर त्याकरिता अजून एक वेगळी पद्धत तुम्हाला दाखवते. आता ही वेगळीच पद्धत नाही, तर ही जुनीच आहे. तर तीच तुम्हाला मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, सगळ्यात आधी हा एक पिठाचा उंडा घेऊन तांदळाच्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि नंतर याला लाटणे छान अगदी पातळ पुरी लाटून घ्यायची. पुरी लाटून झाली की यामध्ये गरजेनुसार सारण भरूया. ही पुरी लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुरीचा मध्यभाग थोडासा जाड ठेवायचा आणि कडा पातळ लाटायची आहे, म्हणजे याला मुरड घालताना सोयीस्कर होईल आणि जास्तीच्या मुरड घालता येतात. तर बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं दिसत आहे या प्रकारे कडा आपल्याला सगळ्या दाबून घ्यायच्या आहेत. नंतर याला मुरड घालून घ्यायचे आहेत. तर बघा, मुरड घालताना व्हिडिओ जरा तुम्ही काळजीपूर्वक बघा की मी मुरड कशी घालून दाखवते. तर बघा, मुरड घालताना पहिलं टोक थोडंसं दाबून घ्यायचं आणि ते दाबून दुमडवायचं, म्हणजे दाबून घेऊन दुमडवायचं आणि थोडंसं पीठ बाहेर खेचल्यासारखं करून जे पीठ बाहेर आलंय तेच पीठ पुन्हा दुमडून घेऊन दाबून घ्यायचं. सेम हीच पद्धत वापरून पातोळी बनवून घ्यायची. तर बघा, काय सुबक आणि मस्त अशी डिझाईन होते. दिसायलाही खूप छान दिसते आणि मी सांगितले तशा तशा टिप्स वापरून केला तर नक्कीच तुमची ही मुरड छान होईल. जर तुम्हाला मुरड घालायची असेल तर तुम्ही मुरड घालूनही करू शकता. नसेल घालायची तर नाही घातली तरी चालेल. आधी सांगितलेल्या पद्धतीने करू शकता. फक्त अगोदर सांगितल्याप्रमाणे पीठ छान पसरवून घ्यायचं, म्हणजे खालच्या पानाची जी डिझाईन आहे या आपल्याला पातळ पिठाच्या आवरणावर येईल. ती दिसायलाही छान दिसते. संपूर्ण मुरड झाली की लगेचच आपण याला वाफवून घेऊ. त्याकरिता मी इथं एका भांड्यात पाणी उकळायला ठेवून दिलेलं आणि त्यात या प्रकारची चाळण ठेवून दिली आहे. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही वापरू शकता. या प्रकारे पातोळ्यात ठेवून मधोमध मी मुरड घातलेली पातोळी घालून घेते आणि वरून हळदीच्या पानातल्या पातोळ्या ठेवते, म्हणजे यालाही छान हळदीचा सुवास येईल. यावर झाकण ठेवून 7-1 मिनटं याला मी उकड काढून घेतली. आता 7-1 मिनटानंतर मी याला उघडून पाहते तर गॅसची फ्लेम कमी करायची आणि थोडीशी वाफ जाऊन देऊया. नंतर ही पातोळी या प्रकारे बोटाने चेक करायची आणि बोटाला अजिबात चिकटली नाही तर आपली ही पातोळी व्यवस्थित उकडली गेलेली आहे. आता थंड करून घेऊया, म्हणजे अगदीच थंड नाही तर कोमट झाली की आपल्याला सर्व केलं तरी चालेल. पीठ छान पातळ पसरून दिलं होतं त्यामुळे यावर छान डिझाईन आलेली आहे. या पातोळ्या गरमागरम खायला जास्त मजा असते आणि थंड झाल्या की ह्या पातोळ्या अशाच मऊ लुसलुशीत राहतात, तोंडात टाकताच विरघळतात.
हळदीच्या पानामध्ये वाफवल्यामुळे या पातोळ्याला छान सुगंध येतो आणि बघा याला हळदीचाही छान पिवळसर असा कलर आलेला आहे आणि या पातोळ्या खाण्याकरिताही खूप पौष्टिक आहेत। त्यामुळे तुम्ही या नागपंचमीला आजची रेसिपी नक्की बनवून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तुम्हाला एक पातोळी मी तोडून दाखवते तर बघा किती छान। तर अशी आशा आहे आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल। रेशूस रेसिपी अँड ब्लॉग चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे खूप खूप शेअर करा। तर भेटूयात अशाच मस्त छानशा एका नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।